आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वाटत तूही शिकून खूप मोठा हो. अरे तुम्ही दोघे मला माझ्या मुलांसारखे आहात. ॲक्च्युली काका, मी ना तुमच्याशी खोटं बोललो. म्हणजे मी माझ्या मित्राला वगैरे भेटायला आलो नव्हतो. खरं तर मी ना जॉब शोधतोय. काय? अरे वरुण, तू अजून शिकायला हवंस. मला सांग, सईला हे माहिती नाही आहे ना? नाही काका, ताईला यातलं काहीच माहीत नाहीये. मग मला नीट काय ती सांग वरुण. तू इतक्या लवकर जॉब करण्याचा निर्णय का घेतलायस? बघ वरुण, प्लीज तू मला तुझ्या सगळ्या गोष्टी शेअर करू शकतोस. ॲक्च्युली काका, मला ना शिकायची खूप इच्छा आहे, पण MBAची फी भरण्या इतके पैसे नाही आहे माझ्याकडे सध्या. म्हणून बघ मी असा विचार केला की यावर्षी कॉलेजला गॅप घेईन, नोकरी करेन आणि मग एकदा का पैसे जमले ना का मग पुढच्या वर्षी ॲडमिशन घेईन. हे घे, तुला हवी तेवढी अमाऊंट तिथे टाक आणि तुझ्या MBAची सर्व फी आत्ताच्या आत्ता भरून टाक. अहो नाही काका, तुम्ही ऑलरेडी खूप केलंय आमच्यासाठी. मी करेन मॅनेज. अरे मी पैसे दिले म्हणून ताई रागवेल असं वाटतंय का तुला? म्हणून तू चेक घेत नाहीस का? हॅलो सई बेटा, कशी आहेस तू? काका, मी छान आहे. तुम्ही कसे आहात? आय एम फाईन, बट आय गेस वरुण थोडा अडचणीत वाटतोय. का? काय झालं? हे नीड्स हेल्प. अगं त्याच्याकडे MBAची फी भरायला पैसे नाही आहे, त्यामुळे जॉब करायचा निर्णय घेतलाय. काय? पण तू मला तर काहीच बोलला नाही. त्याचं बरोबर आहे ग सई. आधी ठीक होतं, त्यावेळेला तुझं लग्न झालं नव्हतं, पण आता तुला प्रॉब्लेम्स वगैरे सांगणं त्याला बरोबर वाटत नसेल ना. सई, मला अजूनही वाटतं की वरुणने खूप शिकायला हवं ग. अगं एवढ्या यंग एजमध्ये त्याने जॉब करायला नको आहे. बरं मी काय म्हणतो, मी त्याला काही मदत केली तर तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना? काका, उलट मला बरं वाटलं. माझ्या मागे माझ्या खर्चांची कोणीतरी काळजी घेत आहे. देवांशाने तुमचे संबंध ठीक नसताना पण तुम्ही माझी इतकी हेल्प करताय. खरंच थँक्यू सो मच काका. हे बघ सई, आता तू वरुणची काळजीच करू नकोस. मी आहे ना. चल ठेव फोन आता.